कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे माफ करा, नाही म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास होतोय। तुमचं एवढं व्यस्त वेळापत्रक आणि आता मला सोडायला मग माझ्या घरी जाणार, मग ऑफिसला जाणार। तुम्हाला सांगते ना, हे आमच्या लीलाचं असंच आहे। हं, आता बघा, तुम्ही किती छान जे काश्मीरला फिरायला घेऊन गेला होता तिला, हं तर मज्जा करायची की नाही। पण आता हे असं, मला सांगा काय गरज होती, काय गरज होती तुम्हाला न सांगता अशी एकटी देवळात जाण्याची? काहीतरीच असतं तिचं। दिस इज मोहिते। लीला त्या मंदिरात माझ्यासाठी प्रार्थना करायला गेली होती आणि तिला काय माहिती की तिच्यावर असं काहीतरी होणार आहे। एक सांगा मला, आपण घरातनं बाहेर निघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यावर हल्ला होणार आहे, सो दॅट वी कॅन बी अलर्ट। बरोबर आहे, तुमचं बरोबरच आहे। पण बघा ना, म्हणजे तुम्हालाच त्रास झाला की नाही, किती धावपळ झाली। हा, ही आमची लीला आहे ना, ही अशीच लहानपणापासून अशी नुसती धांद्र अल्लड अल्लड आहे नुसती, काही विचार करत नाही ना। करते गोष्टी आपल्या। मिसेस मोहिते, लीलाला होणारा जो त्रास आहे ना, त्याच्यासमोर माझा त्रास काहीच नाही आहे। आणि हे सगळं मी माझ्या बायकोसाठीच करतोय। आणि लीलाचे गुण जे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटतायत ना, त्याच गुणांमुळे मी तिच्या प्रेमात पडलोय। आणि तुम्हाला लीला धांदरट किंवा अल्लड वाटते ना, पण एक सांगू, तिचं मन आहे ना एका लहान मुलासारखं प्युअर आणि निरागस आहे। ती ठरवून कोणाचाही वाईट विचार करू शकत नाही। मन प्युअर आहे तिचं, मिसेस मोहिते। आणि मिसेस मोहिते, लीलाला बघायचा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही चेंज केला ना, तर तुम्हाला कळेल की लीला किती प्युअर हार्टेड आहे। आणि तिच्यासारखी मुलगी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही। निघायचं। आणि कावा एजेंना एवढं आवडलं, खूप कौतुक केलं आजी त्यांनी माझं। अरे वा, मस्त हा लीला। लीला, आता तुला कसं एकदम परफेक्ट कॉफी बनवता येते है ना? कावा एकदम छान परफेक्ट बनवता येतं। आता खरी शोभतेस तू तुझ्या परफेक्ट एजेची परफेक्ट बायको। छान 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 छान, चांगलं आहे बाबा। एका मुलीचं तिच्या नवऱ्यानं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं की ती मुलगी आपल्या जुन्या मैत्रिणीला विसरली। आजी असं काय म्हणताय हो? मैं तुम्हें भूलूं ये हो नहीं सकता, और आप मुझे भूलो ये मैं होने नहीं दूंगी आजी। कळलं 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 कळलं, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। नाही विसरलीयस तर मग मला किती फोन केलेस तू? आठवते? मला आठवते, एकदा केला होता। नाही नाही नाही, दोनदा केला होता, दोनदा, मला वाटतं तीनदा, चारदा, 5 वेळा का 12 वेळा केला आजी होता। बस, ओके ओके बस। मी सांगते की मी तुम्हाला कशी विसरले नाही, थांबा। बाबा, जाऊ नकोस कुठे, इथेच बस। तू जागेवरची हलू नकोस। तुला जे काही हवं असेल ते मला सांग, मी जाऊन आणते। कुठे जाऊ सांग? आजी आजी, ती कपाट आहे ना, त्यातली पिशवी हवी आहे। आणते। तू हलू नकोस लीला। हो हो हो। अरे बापरे, एवढं सगळं काश्मीरवरनं आणलंय? आजी ती पिशवी ही नाही नाही, बाजूची। ही. हा, काय आहे? मी सांगते, तुम्ही बसा। आजी अशी कशी विसरेन मी माझ्या मैत्रिणीला? आवडली ना तुम्हाला शाल? तुमच्यासाठी खूप खूप आवडली। आणि त्यात काय आणलंय सगळं? आजी अहो
सगळ्यांसाठी आणलाय. म्हणजे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मग किशोर सर आहे, प्रमोद सर, विराज सर, यश. बस, कळलं म्हणजे सगळ्यांसाठी तू काही ना काहीतरी गिफ्ट आणलेलेस. हो. काय तू पण ग तिकडे गेल्यावर पण आमच्या सगळ्यांचा विचार करत होतीस. आजी आवडतो मला सगळ्यांचा विचार करायला. अशी कशी ग तू लीला? कुठल्या मातीची बनली आहेस मला सांग. एवढी गोड आहेस, समजदार आहेस. मग आता माझं एक ऐकशील? नाही ऐकायचंच. हो सांगा ना. हे बघ लीला, तू अभिरामवर प्रेम करतीयस, अभिरामही तुझ्यावर प्रेम करतोय. तुम्ही दोघांनी एकमेकांचं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्यात. म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमचा संसार सुरू झाला नाही का? आणि माझी खात्री आहे तुमचा संसार खूप सुखाचा आनंदाचा होणार. फक्त आता एक गोष्ट मनावर घ्या, भविष्याबद्दलही काही विचार करा. मनावर घ्या. आलेच. मनावर घ्या, भविष्याचा विचार कर. काय म्हणायचं होतं नक्की आजींना? रूम मध्ये बसून बसून किती बोर होतंय मला. एजे पण ना उगाच सारखं मला सांगतात आराम कर आराम कर. एवढं काय झालंय मला? थोडासा पाय दुखतोय, पण हळूहळू गेले असते ना मी खाली. निदान सगळ्यांबरोबर बसून जेवले तरी असते. लीला, 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 मला माहिती तू जागी आहेस. नाही नाही, मी झोपलेच आहे खरंच. मग हाक मारल्या लगेच होकार दिलीस? एजे सॉरी एजे, मला खूप बोर होत आहे म्हणून. गरम सूप बनवलंय, लवकर पिऊन घे. सावकाश. हे काय एजे? तू बोर होतेस ना? आपण ओम शांती ओम बघणार आहोत. हो. तुम्ही माझ्या बरोबर बॉलिवूड फिल्म बघणार आहे? या, एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. मैं पूछती हूँ आखिर क्या बुराई है इस नाम में? ओम बोलकर हम भगवान को याद करते हैं, प्रकाश बोलकर हम अंधेरा दूर भगाते हैं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.